विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल विश्वनाथ दीन रंग मी अनाथ अनाथ दीन रंग मी अनाथ विश्वनाथ दीन रंग मी अनाथ दीन रंग मी अनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी थोडी पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी काय होणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी मी तो अल्पची संतोषी आयोने तुम्हा पासी तो अल्पची संतोषी संतोषी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल थोडी पाया पडिलो बराडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाठवा भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा देवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा कृपा कराल देखोरी पाया पडिलो बराडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा कराल देखोरी
मृदंगाचा आवाज बरोबर कर ना, मृदंगाचा कर बरोबर बेटा. ईश्वरनाथ ईश्वरनाथ विश्वनाथ दीन रंक में अनाथ कृपा करालते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी
मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा माय बाप शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रजवंदुरे भगवान महादेवाच्या समोर ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या चोरवड नगरीमध्ये भगवान महादेवाचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम आपल्याच गावातले विठ्ठलरावजी शिवाजीरावजी चव्हाण विशालराव विठ्ठलराव चव्हाण या चव्हाण परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व गावकरी मंडळी चोरवड आणि पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व भाविक भक्त भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भगवान महादेवाकडे प्रार्थना करणारा अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला या कार्यक्रमासाठी विठ्ठलरावांची खूप तळमळ होती। 2-3 वेळेस माझ्याकडे येऊन गेले। या तुम्ही पण या, तुम्ही या जावाई। आणि त्यांची भगवान महादेवावर श्रद्धा होती, त्यांच्या मंडळीची, त्यांच्या मुलीची, जावयाची, सर्व दोन्ही परिवार सुरपिंपरी असो का चोरवड असो, चप्पल काढा आणि इथं उभा करा, त्याला हार घालतो, त्याच्यामुळेच कार्यक्रम आहे। इतक्या लहानपणापासून आजोबाला परमार्थ करायला लावायला म्हणजे मोठं झाल्यावर किती करायला लावीन पा। टाळी वाजवा। झाला वाढदिवस झाला।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलरावजीने मला फार प्रसंग सांगितला ह्या बाळाच्या बाबतीत. देवावरची श्रद्धा कशी असते पहा, आणि देव श्रद्धा तपासतो, भावना कशी तपासतो पहा. हे बाळ त्याच्या आईच्या पोटात असताना त्याची सोनोग्राफी केली, आणि त्या सोनोग्राफीमध्ये काही डॉक्टर्स म्हटले म्हणून मूल काही व्यवस्थित नाही. आम्हाला जसं काही रिपोर्ट्स आले तसे आमच्या रिपोर्ट्सच्या मानानं त्याला काही गोष्टी कमी येतात. जसं एखाद्या लेकराला किडनी कमी असते, वाल नसतो, तसं याला नाकाचं हाडच नव्हतं. हे हाडच नाही म्हटलं. मग बाबा तुम्हाला ठेवायचंय की नाही ठेवायचंय, त्याच्या आईला विचारलं, कारण आईचा सल्ला महत्वाचा आहे. बऱ्याच वर्षानंतर मला महादेवानं फळ दिलंय म्हटली म्हणून. आता कुठं आली असेल त्याची आई, मला ओळखू येई नकोची. बऱ्याच वर्षानं देवानं मला फळ दिले, जसं असेल तसं असेल म्हणली, राहू द्या मला ठेवायचं. पुन्हा एक सोनोग्राफी केली, पुन्हा एक ते वैद्यकीय सल्ला देणारी मंडळी म्हणली, बाबा पुन्हा तुला वाटेल की असं तसं नाही. म्हणली माझ्या देवावर श्रद्धा आहे, माझ्या महादेवावर श्रद्धा असेल, जसं असेल फळ तसं. जिवंत आहे का? जिवंत आहे म्हणले, पण त्याला ती नाकाचं हाड नाही. मग ते आता ते असं नाकाचं हाड नसल्यावर कसं ती बरं दिसेल? ती नाकाचं तर महत्व आहे सगळ्या शरीरामध्ये. काय करावी ती 32 लक्षणे, वाया गेली नाक नाही देणे, वाया गेले. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. काय करावं म्हणले? 32 लक्षणानं स्त्री सुंदर आहे. किती लक्षण आहेत स्त्रीमध्ये, आणि तिला नाकच नाही. मग काय करावं? त्या बाकीच्या लक्षणाला काही महत्व नाही असं शास्त्र म्हणतंय. नाक महत्वाचं आहे. नाक फार महत्वाचं आहे. आणि मग त्या लेकराला सांगण्यात आलं, त्या लेकराला थोडं अवघड वाटू लागलं. आता आमची सूनच आहे ती, आमचं लय लागायले बरोबर नियोजन इकडून राणी सावरगाव. विठ्ठलराव मला जावयाचा परिचय करून द्यालेत. हे जावं आहेत मी, तुम्ही जसं नातू कडव घेतले का तसं मी तुमचा जावाई कडव घेतलेला आहे. इतकं आमचं जुनं नातं आहे. कुठलं? राणी सावरगाव, परशुराम महाराजांचं. हे लहान लेकर माझ्यासोबत खेळलेले आहेत. मी परशुराम महाराज तर मुक्कामाला राहिलेला आहे. रात्रभर कीर्तन व्हायचं. आले त्यात सगळ्या लेकी बाळी. असा आमचा जाधवाचा इकडचा परिचय जुनाच आहे. त्याच्या घरातच पांडुरंगाचं दैवत आहे. त्याला मंदिरात जायची गरज नाही, मग मंदिरच घरात आहे. कुठे मंदिरच? त्याच्या मंदिरावर जायची गरज नाही, मंदिरच कुठे? घरात आहे. चांगला परमार्थ आहे. तिकून बी श्रद्धा आहे. आता हे बी आमच्या विठ्ठलरावाचं श्रद्धा. डॉक्टर म्हणले कसं करायचं? ती लेकरू म्हणलं मला ठेवायचं, मला माझं फळ देवानं दिलेलं मला टाकून द्यायचं नाही, जसं आसन तसं आसन म्हणले. लोकांचे लेकरं काही आंधळे पांगळे, काही दिव्यांग, त्याला दिव्यांग म्हणत जावा, तसे असतील तसे लेकरं सांभाळतात. म्हणली माझं तर चांगलं आहे, धटाकटा आहे.
असल म्हणली माझ्या देवानं मला फळ दिलंय. पण त्या दिवशी हे विठ्ठलरावाला ज्यावेळेस समजलं, विठ्ठलराव तिथून उठले की नीट ह्या महादेवाच्या पाया पडले. एवढं महादेवा, लेकराला इतक्या दिवसानं फळ आलं ना, असं कसं रे? बघ बा तुला काय करायचे. माझी तर भावना आहे म्हणते. लेकरू तर म्हणायले की ठेवायचंच मला, जसं असेल तसं लेकरू असेल म्हणते. महादेवावर श्रद्धा ठेवली, महादेवावर भावना ठेवली, देवावर भावना ठेवली, मारुतीवर भावना ठेवली, महादेवावर भावना ठेवली. महादेवा, हे फळ माझ्या लेकराला चांगलं दे रे. पुन्हा भविष्यामध्ये कुठं गेल्यावर आल्यावर लेकरू कसं दिसल? काय देवाचे लीला मला सांगा ना. काय परमात्मा करत नाही मला सांगा बरं. देवाला काय करता येत नाही. आता पाहिलं का तुम्ही लेकरू? हाय का नाही नाक? भरतराव हाय की नाही नाक? कसं नाक आहे? हाय की नाही नाक? माय बापा परता नाक पुढे निघत आहे चांगलं. अरे ही महादेवाची कृपा आहे माझ्या चोरवडच्या. विठाला विठाला काय श्रद्धा देवावर ठेवल्यावर काय करीत नाही देव. पा कसं लेकरू सोन्यासारखं झालं. मनाचे संकल्प मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. शुद्ध भाव पाहिजे देवावर, श्रद्धा पाहिजे, भावना पाहिजे. मायलेकराची दोघाची महादेवावर भावना. महादेवा तुझ्या कृपेनं जसं होईल तसं माय म्हणते. जसं असन तसं आम्ही त्या फळाला सांभाळू. एवढं कसं सोन्यासारखं लेकरू झाले. पहा एक देव दैवी हे लीला. हे काय चमत्कार आहे? ही देवाची कृपा आहे, ही देवाचा चमत्कार आहे. विज्ञानानं सुद्धा त्या डॉक्टर साहेबाला नेऊन दाखवलं. डॉक्टर साहेब तुम्ही म्हणलेला लेकरू या पायाचं नाक. डॉक्टर साहेब धडधड रडले. काय लीला आहे म्हणले देवाची. मला मान्य आहे म्हणले, मी चुकलो. डॉक्टरना हात जोडले. विठाला विठाला आणि असं हे त्यांचं जे मनोरथ होतं. मग आता हे सगळं सोन्यासारखं लेकरू झालं. मग त्या महादेवाला आपण काय बोललो होतो, काय दोन घास दोन पात्रवाळ्या उठवतो. मग आमच्या भरतराव इंगळे यांच्या माग लागले ते. आम्हाला अच्युत महाराज कीर्तन ठेवायचे. मी असं अचानक कीर्तन देतच नसतो. 2-3 बाऱ्या तपासतो माणूस पक्का आहे का. 2-3 बाऱ्या तपासलं पण माणूस असा मी तुम्ही आले तरच करणार नाही तर म्हणजे मी करणारच नाही कार्यक्रम. मी पुढच्या वर्षी करीन. आणि म्हणून अशा या निमित्ताने अशी ही महादेवाची प्रतिश्रद्धा भावना असल्या कारणाने अशा या महादेवाच्या अभिषेकाच्या निमित्ताने आज आपल्या चोरवड नगरीमध्ये आमच्या विठ्ठलरावजीने हा कार्यक्रम घेतलेला आहे. या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान महादेवाकडे प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? महाराजांनी भगवान महादेवाकडे मागणी मागितलेली आहे. काय मागितलंय? बाकी इतर काही मागण्यापेक्षा भगवान महादेव मागितल्यापेक्षा जास्त देतात. आजपर्यंत भगवंताने आज अनेक भक्ताला दिलेले, कोणाला काही दिलंय, कोणाला काही दिलंय, कोणाला काही दिलंय. आणि म्हणून तुकोबारायानं आज या अभंगामध्ये मागणी मागितलेली आहे. क्रमाक्रमाने विचार करू भजन करा. विठाला विठाला
देवाचं वर्णन शब्दात करता येत नाही, फार मोठं मन आहे देवाचं. अपेक्षेपेक्षा महादेवानं आजपर्यंत बऱ्याच लोकांना काही 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 दिलेलं आहे. एक 5 वर्षाचा मुलगा आला होता महादेवाकडे. सावध परिस्थिती नाजूक होती, हलाखीची परिस्थिती होती, गरिबी परिस्थिती होती. आणि त्या गरिबी परिस्थिती होती. त्या 5 वर्षाच्या मुलाला दूध म्हणल्याबरोबर आई करडीचं पाणी काढायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, करडीचं पाणी दूध म्हणून त्याला पाजवायची. काय पाजवायची? दूध नव्हतंच ते. काय होतं? करडीचं पाणी. करडी पांढऱ्या शुभ्र असतात. पांढरं शुभ्र असं पाणी, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकल्यावर नीट केली की दूध म्हणून पाजवायचं. एके दिवशी तो मुलगा आपल्या गावामध्ये त्याच्या मित्राच्या घरी गेला. तिथं कोजागिरी पौर्णिमा होती. गावरान गाईचं दूध तिथं, चारोळी टाकलेली, काजू, बदाम, मनुका अशी पद्धतशीर अशी तिथं बासुंदी पिली त्यानं. कोण्या दिवशी? कोजागिरीला. असा घट्ट बासुंदी पिली. काय चव लागली त्याला. आमच्या घरचं दूध असं लागत नाही म्हणलं. हे कोण्या गाईचं दूध आहे कोणास ठाऊक. काय दुधात बदल आहे कोणास ठाऊक. आणि मग त्याने घरी आल्या आल्या म्हणलं तपासतच आपल्या घरी दूध कुठून येते. आल्याबरोबर आई मला दूध दे, दूध दे म्हणल्यावर म्हणली बस माय, बस बाळा बस म्हणली की लगेच करडी कुठल्या, त्याचं पाणी काढलं, त्याच्यात साखर टाकली आणि त्या करडीचं पाणी दूध म्हणून कोणाला पाहिजे? तिनं आपल्या त्या बाळाला दिलं. दूध घेतल्या घेतल्या त्यानं ते फेकून दिलं. बस कर म्हणला. इतके दिवस मला फसविलंच तर मी आता फसणार नाही. दूध म्हणून दे म्हणल्यावर मला करडीचं पाणी देतीस का? का मला असं फसवतीस तू? लागलो ते फड 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 लेकरू बोलायला. हट्टी होतं लेकरू. हा लेकर हट्टीच असतात. 3 प्रकारचे हट्ट आहेत. बाल हट्ट, राज हट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. लेकरं हट्ट करतात. मग लेकरं हट्ट करू नये तर कोण करावं हट्ट? कीर्तनात बसल्यावर कीर्तन सुरू झाले की ते लेकरू म्हणते बाबा का 1 रुपया द्या. काय म्हणते ते? बाबा 1 रुपया. त्याच्या खिशात 1 रुपया कशा झाला? नोटा होत्या 500च्या. अरे चिल्लर नाही रे. ते कीर्तन ऐकू देत नाही काहीच नाही. बाबा का 1 रुपया. गारीगार खायची. त्याला 10 रुपयाची नोट दिली आणि जाय. नको भाऊ म्हणला हे काय द्या. त्याला 10 रुपयाची नोट म्हणजे त्याच्या नजरेत त्याची किंमत, त्याला कशाची किंमत पाहिजे? अरे हे 10 रुपये ते 1 रुपयापेक्षा मोठे. नाही म्हणला नको, कागद नको, मला काय पाहिजे. आता काय उठावंच लागलं त्यांना आतासाठी. बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. आता ते हट्ट सांगायला वेळ नाही मला. तसं ते जे लेकरू होतं हट्टी होतं. आईला म्हटलं मला दूध पाहिजे, आईनं करडीचं पाणी दिलं. करडीचं पाणी दिलं की लागले फड 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 बोलायला. मला काय इतकं दिवस फसवलंस म्हणलं तू, मला दूध म्हणून करडीचं पाणी पाजवतीस. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या आईच्या डोळ्यातलं पाणी खेळलेलं बघितल्याबरोबर ते बटबट डब 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 डोळे पाण्यानं पाहिल्यावर ते लेकरू जवळ आलं आणि डोळे पुसले. रडू नको म्हणला. खरं सांग काय असं का केलंस बाळा? आपली परिस्थिती गरिबीची आहे. आपल्याला गरिबीची परिस्थिती असल्यामुळं देवानं दूध दिलं नाही. मी तरी काय करू आता? कुठून तुला मी दूध गाईचं आणून पाजून, म्हशीचं आणून पाजू? आपली परिस्थिती हलाखीची. गरीबाच्या लेकराला परिस्थिती लय लवकर कळत असते. श्रीमंताच्या लेकराला थोडी अवघड जाते समजूत घ्यायला. गरीबाच्या लेकराला लवकर हुशारी येते, लवकर शहाणपण येते, लवकर ते हुशार होते. का?
त्याला लगेच कळते आपल्या घरी नाही तर कुठून येईल. तुझा दोष नाही म्हणले आई, पण मला असं का, माझ्या बालपणामध्ये मला असं का, मग माझं बालपण असंच गेलं का. हो बाळा म्हणली, सगळं खरं आहे, मलाही कळतंय, पण देवानं दिलं नाही, मी काय करील म्हटले. देवानं असं का करावं म्हणले, एका लेकराला चांगलं चांगलं बासुंदी सारखं दूध द्यावं आणि एकाला करडीच्या पाण्याचं दूध द्यावं, हे असं देवानं तुझा भाव का करावा, सगळ्याला सारखं द्यावं म्हणली. मग मला नको विचारतो, देवाला विचार. देवालाच विचारतो, देव कुठं असते सांग. ते होतं 5 वर्षाचंच लेकरू, देव तिथं जंगलामध्ये आहे म्हणली. जा, गेलं ते लेकरू जंगलामध्ये येऊन बसलं, लागलं तपश्चर्या करायला. ओम नमः शिवाय लागले भजन करायला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव प्रसन्न झाले. चिमुकलं लेकरू 5 वर्षाचं, देवाला आनंद झाला, देव प्रगट झाले. बाळ काय पाहिजे, काय पाहिजे म्हणल्यावर ते लेकरू वाटी घेऊन आलत सोबत, अशी वाटी. देवा काय, मला दूध पाहिजे. आणि ते करडीचं नको बरं, कोणचं पाहिजे, असं गावरान गाईचं मला दूध पाहिजे. दूध पाहिजे म्हणल्यावर लागले महादेव हसायला. लेकरू आहे म्हणते, त्याला काय कळायले, पण आपल्याला कळतंय ना. याला जर मी आता वाटीभर दूध देऊ, गुटकून घेऊन पिऊन, आणि पुन्हा दुधा करता तप करील का, पुन्हा तपश्चर्या करील का. मग काय केलं उद्धवरा, क्षीराचा सागर उपवनो, क्षीराचा सागर उपवनो, क्षीराचा सागर उपवनो, क्षीराचा सागर. क्षीराचा सागर उपमा, क्षीराचा सागर उपमा, क्षीराचा सागर उपमा. आढळपती बाळ बैसोनिया टाळ टाळ आढळपती बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. ते उपमन्यू नावाचं बालक तपश्चर्या केली आणि ते आल्यानंतर महादेवाच्या लक्षात आलं, हे का दूध दे म्हणतील यासाठी, अवघिया क्षीरादीची करोनी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी करोनी ठेविली, ठेविली जैशी. महाराजांनी असं म्हटले की उपमन्यू नावाचं बालक भगवान महादेवाकडे आलं होतं दूध मागण्याकरता. काय घेऊन, काय घेऊन आले, वाटी. आणि मग देवानं वाटी भरत दिलं. हो म्हणा, किती दिलं दूध, क्षीराचा सागर उपमन्या म्हणलं ते आज. क्षीराचा सागर उपमन्या, समुद्र देऊन टाकला दुधाचा. काय दूध प्यायचं तर जा. म्हणजे महादेवाचा असा आहे, अपेक्षापेक्षा जास्त देतो महादेव. मागितले हाती द्याले, मागितले हाती द्याले, मागितले हाती द्याले, मागितले हाती द्याले. ए तुका मने फिरे, ए तुका मने फिरे, मागितले हाती द्याले, मागितले
तुका म्हणे शिवे मागितले हाती द्यावे. मागितल्या मागितल्या देणारा भगवान महादेव आहे. महादेवाने आजपर्यंत अनेक लोकांना कोणाला काही दिले, कोणाला काही दिले, कोणाला काही दिले. मागितल्यापेक्षा त्याच्या मागितल्यापेक्षा जास्त दिले. काय नाही त्याला दिसलं नाही. नाही उभं राहू दे. मागितल्यापेक्षा जास्तच द्याचा स्वभाव आहे देवाचा. भगवान महादेवाचा विवाह सोहळा आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये भगवंताचे भगवान महादेवाचे साडू जेवढे आलते लग्नाला साडू ते सगळे साडू सोन्याचे मुकुट, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे लॉकेट, सोन्याचा रथ, सोन्याचाच लगाम, सोन्याचाच ते सगळा सरबरास जी पाहिल ते सोनच. महादेवाच्या मेहुण्या बी लग्नाला आल्या, महादेवाच्या तिथे सोन्याच्या साड्या घालून आल्या. आपल्याला का घेऊन द्यायच्यात का काय म्हणाय काय व्हायचे. सोन्याच्या साड्या, सोन्याच्याच बांगड्या, सोन्याचेच दागिने, सोन्याचे चपल आपल्याला घेऊन द्यायचे काय हो म्हणा की. घो 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 महादेवाच्या त्या मेहुण्या साडू महादेवाच्या लग्नाला. आणि महादेव आले, सगळ्या अगोदर आले, नवरदेव पुन्हा आले. सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव आले. लागले लोक पाहायला नवरदेव कसा आहे पाहाव, कोणते कपडे घातलेत पाहाव, कोणत्या गाडीत आलाय पाहाव, अंगठ्या किती आहेत पाहाव, मुकुट किती आहे, काही रत्न आहेत का, काही माणिक मोती आहेत का. सगळे लोक लागले कौतुक बघायला. कोणाचं? नवरदेवाचं. नवरदेव कसे आले? भस्म उटी रुंड माळा, हाती तिरसुळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुके हार. कसे आले? महादेव जे आलेत ना, कोण्या वाहनात बसून आले? कोण्या? नंदी बैलावर. बरं आले तर आले नंदी बैलावर. कपडे कोणचे घातले? हत्तीचं कातड, वाघाचं कातड, लॉकेट. लॉकेट कोणचं? सापाचं, करवली, गंगा. आता सकोनी राहिले की सांगायचे. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. सकोने म्हणजे भूत. लागले नवरदेवाच्या पुढे दन 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 नाचायला, उड्या मारायला. त्या सकोनीन, करवलेन ते लागले लोक यायला. लोक म्हणले बाबा बाबा नवरदेव आले, नवरदेव आले. सगळ्या लोकांना सगळी त्या नवरदेवाच्या स्वागता करता फटाके, आतिषबाजीन, हारण, तुरेन, शालीन, श्रीफळ असा स्वागत उत्सव झाला की तिकडं लगे राजवाड्यामध्ये चर्चा सुरू झाली. नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव. दुसऱ्या मजल्यावर लादणीतून वरच्या मजल्यावर नवरीनं पाहिलं नवरदेव कसे दिसायले. काय घालून आले नवरदेव? सफारी ड्रेस घातला होता का? सफारी. त्या हत्तीचं कातड, वाघाचं कातड, गळ्यात साप, गांग, डोक्यावर गंगा. ते बैलावर बसून आलेत, महाग पुढं भुताड नाचायलेत. जे पार्वतीला राग आला म्हणले काय माय आमचं गोसाई, काय मेहुणे असे सजून आलेत म्हणले नटून थटून. आणि आमच्या मालकानं काय घातलंय म्हणली, ह्याला काय करावं काय सांगावं म्हणली. आधीच मज सांगायचं काम होतं म्हणली. माझंच चुकलं. अरे कुठं कसं जावं, कोणते कपडे घालावं, काय कपडे घालावं हे ज्याला कळत नाही त्याला कसं समजन. महादेवाला काय समजायला शिव भोळा
हे न सांगायचं काम होतं ना, असं या तसं या. जिथलं तिथलं कळालंय पाहिजे हो, कोणते कपडे घालावं, काय घालावं, कुठं जावं, कसं घालावं. काल परवा एक महाराज गेले मुलगी बघायला, ती पोरगी नगच म्हणली त्याला, का ते चप्पी करून गेलते. ती चप्पी गेली, ती टोपी काढली, ती चप्पी दिसली जेवायला. ती पोरगी पुढे आलीच नाही. पप्पाला म्हणली, पप्पा ती चपणी मला नग म्हणली. कुठं कसे कपडे घालावं, काय घालावं, काय नाही, ज्याचं त्याचं कळावं की महादेव भोळे. आले ते बैलावर बसून. लागली पार्वती नाराज व्हायला. का म्हणली, बाय मेहुनी कसे तयार होऊन आलेत, बहिणी कशी तयार होऊन आल्यात, सोन्यानं मढून आल्यात, आणि आमच्या बुवानं अंगठी गळ्या हातात नाही, लॉकेट नाही, काय नाही, सोनं नाना असावं, जरा बरकत दिसते. काय माय म्हणली, माझ्या नवऱ्याला हे असं बरं दिसणं माय म्हणली. लागली रडायला. मैनावती जवळ आली. मैनावती म्हणली, काय झालं ग, काय नाही व्हायचं म्हणली. काय व्हायचं बघ की म्हणली, आमचा बुवा कसा आलाय. असू दे म्हणली, देव आहे ते, देवाचं त्या कपड्या पिपड्या वजन नाही, तो अधिकार केवढा आहे मोठा बघ, कपड्याचं काय महत्व आहे, कपड्याचं काय नसते. नाही म्हणली, पण माणसाला वाटत नाही का लग्न कार्यामध्ये सोनं नाना असावं, हाय का म्हणली. फट 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 उघडा आले. अरे तसं नसतंय बेटा, तसं म्हणून जाऊ नये, देव आहे. आग मला किंमत नाही का म्हणली, मी तपश्चर्या कशा करता केली, ह्या देवा करताच मी तपश्चर्या केली ना. पण लोकांमध्ये जसं जावं कसं, ते काही रीती रिवाज काही आहे की नाही म्हणते. तेवढ्यात महादेव त्या बैलावून गुप्त झाले, आणि दोघी मायलेकीच्या मध्ये येऊन अशी उभा राहिलेत. काय चालले गडी म्हणले, मायलेकीचे तुमचं. नाही नाही काय नाही म्हणले महादेवा, लेकरूजी नसं कळत नाही, काय नाही तुम्ही मनावर घेऊ नका. नाही बाबा म्हणले, मला लग्नच करायचं नाही असं असत. अहो म्हणली, काय नाही तसं. तिला असं वाटायले, बहिणी कशा तयार होऊन आल्या, आता सोन्याच्या साड्या घालून आल्यात, मेवणे कसे सोन्याचे मुकुटन, सोन्याचे अंगठ्यान, सोन्याचे लॉकेट. तुम्ही जरा असे फटफट उघडे आलात, सोनं पाहिजे का तुमच्या पोरीला, चिल्लर गोष्ट आहे म्हणली आपली. ह्या मेवण्या फिवण्यानं आमच्या साडून तरी काय सोनं लोकांचं उष्ण आणले काय माहित नाही म्हणले. पण मी असं करीन, हिला सोन्याची घरच बांधते. काय करीन, सोन्याचे घरच बांधतो. तुम्ही काय गरीब समजले काय म्हणले मला. मग त्या महादेवानं लगेच विश्वकर्माला बोलवलं. म्हणले, बाबा मला सत्यनारायण करण्याकरता काही घर नाही, काय नाही, लग्न व्हायले म्हणले, आता तुम्ही जाऊन तोवर तिकडं ती सोन्याची नगरी तयार करा त्या लंकेमध्ये. बरं म्हणले महादेवा, तुमची आज्ञा. गेले की विश्वकर्म्यानं सोन्याची नगरीच तयारी केली. लग्न झालं, तिकडे वास्तुशांतीला आता नवाच जोडा बसवायचा आहे म्हणले. कशाला वास्तुशांतीला नवीनच ही जोडी बसली, सत्यनारायण झाला. पण त्या वास्तुशांतीची जी पूजा मांडली, त्या पूजेमध्ये जे पुजारी आले, जे ब्राह्मण म्हणून आले, ते होते रावण महाराज. ते कोण होत, रावण महाराज. कोण, ब्रह्मदेवाचे नातू आहेत रावण. रावण आला आणि रावणानं पूजा मांडली, जे मंत्र म्हटले की महादेवाला समाधीच लागले. असा ब्राह्मणच बघितला नाही म्हणले. ब्राह्मण भरपूर बघितले, पण असा ब्राह्मण बघितला नाही म्हणले. काय मंत्रात ताकद आहे. वा 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 वा. पूजा झाली की महादेव प्रसन्न झाले. देव बाप्पा मागा, काय मागायचे तुम्ही मागावं आणि मी द्यावं. रावण म्हणला, संधी हे गडे आपल्याला. मग असं करा म्हणले महादेवा, मला एक सोन्याचं घर देऊन टाका की. पुजारी म्हणून मी कामाला येईल, तुमच्या सगळंच होईल. हो ग, मी कुठं तिकडं त्या कुठं राहण्यापेक्षा तुमच्या जवळ पडून राहील, मला सोन्याचं घर देऊन टाका ना. घर मागितले होते का घर मागितले होते. रावणानं काय मागितलं होतं, घर. हे ना काय दिले, घर. काय दिले, घर मागितलं, घर. समजायले का नाही तुम्हाला. महाराज महादेवाला रावण म्हणला, मला घर द्या सोन्याचं एखादं राहायला. घर द्या म्हणल्याबरोबर महादेवानं असं पार्वतीकडे पाहिलं, आणि पार्वती आहे साहेब म्हणल्या, देऊन टाका. देऊन टाका म्हणल्यावर एक द्यावा, किती द्यावा, किती द्यावा. महाराज मागितलं घर एक, आणि दिले किती, सगळी लंकाच रावणाला देऊन टाकली. म्हणून लंका ही रावणाची नाही, लंका कोणाची आहे, महादेवाची. मग रावणाला काय करून टाकली, दान दिली. मागितलं होतं एक घर, किती घर दिले. लंके माझी घरे किती ते आई का,
सांगत से संख्या जैसे तैसे. तुकाराम महाराजांना सांगितलं लंकेत घर कशी आहेत. किती संख्या होती. सप्त कांचना काय शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर कोणाला दिले. रावणाला. घर किती मागितले होते रावणानं. एक दिले किती. संपूर्ण देऊन टाकले. म्हणजे भगवान महादेवाचं असं दे नाही. मागितलं त्याच्यापेक्षा किती द्यायचं. लाख पटीने द्यायचं. लाख. विठाला विठाला गोष्ट सांगू का एक. बरं गोष्ट सांगतो. एक जणाला महादेव प्रसन्न झाले. 3 वर माग म्हणले. 3 किती. एक सोडून किती वेळेस माग. 3 वेळेस माग. तुझं समाधान करतो. अपेक्षापेक्षा जास्त देतो. पण ते जे मनुष्य होता ती ऐकून चलत होता. बायकोच होता भक्त देवाचा. पण कोणाचा ऐकून चलायचा. बर कोण ऐकून चलत नाही त्याचं नाव तरी सांगा. बाळू तू बस एका जाग्या. एकदा माईक पाडस अजून पाडशील. तुला गण झालं का कीर्तन. नाही नाही राहू द्या. कुठं चालला. पाणी प्याला. बरं जा. मला बी आण पाणी. एक सोडून 3 वेळेस माग म्हणले मी तुला देतो. ते म्हणला महाराज खरंय देवा तुमचं. पण मी बायकोच्या पुढे जात नाही. बायकोचं ऐकूनच चलते की लोक कोणी जरी असले. एकदा अकबर बादशहानं सांगितलं म्हणून आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या राज्यात बायकोचं ऐकणारी माणसं किती आहेत आणि न ऐकणारी माणसं किती आहेत त्याची एकदा काय करा म्हणले शहानिशा करा. बायकोचं न ऐकणारी माणसं जेवढी असतील त्याचा सत्कार करू म्हणले आपण. ऐकणाऱ्याचं करायचा. मग आता त्यानं म्हणलं की डोंटी दिल्यावर डंग 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 वाजलं की माणसं जे आल्यावर राजानं बोलिले बायकोचं ऐकणारे ह्या लाईनी तो करा आणि बायकोचं न ऐकणारे ह्या लाईनी तो करा. बायकोचं ऐकणाऱ्याची लाईन गेली गंगाखेडा पस्तोर. कुठवर गेली. गंगाखेडा पस्तोर. काय देतय की म्हणले राजा का राशन देतय. काय देतय की म्हणजे चला बापा काय फुकट मिळू लागले काय. एकच माणूस आलो आणि बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेत येऊन उभं राहायचं. त्या बादशहाला वाटला असुजा एक का होईना पण माणूस आपल्या राजवाड्यात कसा न ऐकणारा निघाला गड्या. म्हणले बरं झालं त्याचा सत्कार करू. पण बिरबल म्हणला सत्कार करायच्या आधी मला एकदा 5 मिनिटं त्याला बोलू दे. बरं म्हणलं तुझ्या बना. बिरबल परीक्षा घेतल्याशिवाय कसा सत्कार करेल. अरे ही जी रांग आहे ही जी लाईन आहे गंगाखेडापर्यंत गेलेली ही बायकोचं ऐकणाऱ्याची रांग एवढा गर्दा आणि तू एकटाच या रांगेत आलास. बायकोचं ऐकत नाहीस तुम्ही. बायकोचं ऐकत नाहीस तू ह्या रांगेत आलास. तसं नाही हो म्हणला साहेब. का आमचे माणसं म्हणले लय गर्दीत जाऊ नका म्हणून विकून आलो. म्हणजे कसं होय कोण आले आता. आता त्याचा कसा सत्कार केला असेल तुम्हीच पाहता चोरोडातले माणस. हो असा धुतला. कोण बायकोचं ऐकत नाही. कोणी बायकोचं ऐकत. मग ते महादेव प्रसन्न झाले. त्याला माग म्हणले नाही वड्या म्हणले आमच्या माणसाला विचारल्याशिवाय काय करीत नाही. जाय म्हणले विचारून. एक सोडून तुला किती वेळेस देतो. किती वेळेस. 3 वेळेस. आहे म्हणला आपल्याला महादेव प्रसन्न झाले तर म्हणले काय मागायचे तर माग तुला एक सोडून 3दा देतो. खरं म्हणाले म्हणले हो. म्हणले माय असं करा की काय सगळ्या गावात मला की नाही बाकी सगळ्या गोष्टीत मान आहे म्हणली पण का आहे की नाही सगळं गाव मला नकटच म्हणते म्हणली. मला काय म्हणते नकटच म्हणते. पिलं का पाणी आणि मला आणलं नाही. म्हणली काय करा जा महादेवाला म्हणा लांब लचक मला नाक द्या. काय द्या. लांब लचक नाक द्या. पळतच गेलो की महादेवा आमचे माणसं म्हणले बाकी 2 वरांना आपण काय मागायचं तर मागू आधी मला लांब लचक नाक द्या. महादेव म्हणले मी कोणाला कमी करीतच नाही.
मागितलं त्याच्यापेक्षा लांब देत असतो. तथास्तु जा म्हणलं. एकदा अजून दुसरं काय मागायचं तर विचारून ये. हे घरी आलं तर बायको बसली चुलीजवळ आणि नाक आलंय नालीजवळ. बायको कुठं बसली? जे 15 फूट नाक बाहेर नालीला आले. ते रान डुकरावानी असो लॉमचं लॉम आसोलावानी नाक बाहेर आले होते. म्हणलं बाबा हे जनावर कोणचं आहे? म्हणलं आपलं जनावर दिसायले. बाईच्या हातात बेलनं पेत्तोनात फेकून मारनोक मारनोक मारनोक. म्हणला तूच म्हणलीस लांब लचक म्हणून मी मागितलं. जा त्या महादेवाला कमी करा म्हणा. बरं म्हणजे आता जातो. हे पळतच गेलो. म्हणला देव महादेवा काय बापा बापा लय सोंग झाले का? बायको चुली जेवण नाक नालीला आले भाई. म्हणले मग कमी करा बापा कमी करा कमी करा. तथास्तु जाय म्हणले घरला. घरी आलं तर नाकच गायब. 2 भोकाडच राहिलेत फक्त. 2 छिद्रच. ती जी बाई कोळपाट फेकून हान बेल न ते मारू नको म्हणला. अजून एक आपल्याकडे वर पळतच गेला आणि त्या भगवान महादेवाला विनंती केली. महादेवा पहिलंच राहू द्या बाबा म्हणला. लांब नको कमी नको. जसं आहे तसंच राहिलं. मग देवाला आजपर्यंत बऱ्याच लोकांना मागितलंय. कोणाला काय दिलंय कोणाला काय दिलंय कोणाला काय दिलंय. थोडं देत नाही देव. मागितल्यापेक्षा जास्त देतो. विठाला विठाला. टाळी 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 टाळी. तुम्हाला पाणी आणलं ना ध्यानात ठेव. आता मोटर झाल्यावर आणतो. मोटर झाल्यावर आणतो का? लाईनच नाही त्याला. त्याला वाटले आपलं उगाच फसलं बापा का. भगवान महादेवानं कोणाला काय कमी केली? काय परमात्मा देतो तुम्हाला काय सांगा. शिवरात्रीच्या दिवशी एक पारधी शिकार करण्याकरता बेलाच्या झाडावर बसला. बाजूला नदी होती. त्या बेलाच्या बाजूला नदी होती. त्या नदीवर सगळी हरण वाघ सिंह लांडगे जे कोणी पक्षी वानर पाणी प्यायला यायचे. याला जनावरांची शिकार करायची. आता कोण्या जनावरांची केली मला काय माहिती. ह्या लागले ढोर वासर यायला. पण काय शिवरात्र होते त्या दिवशी माणसं तिकडं जनावरच फिरकल नाही. अंधार रात्र होते. यानं दिवसभर त्या बेलाचे पानं खाली टाकायचे. बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं. दिवसभर वाट बघायली. हे जनावर येईल ते जनावर येईल. काय करायला? शिकार करण्याकरता दिवसभर 1 2 1 कवळे 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 काय टाकायचे खाली? बेलाचे पानं टाकायचे. त्या दिवशी होती शिवरात्र. टाकीत 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 त्याच्याकडून 1 लाख बेल खाली पडला. किती पडला? 1 लाख. जनावर तर कोणतं आलं नाही. पण त्या जिथं बेल खाली पडला तिथं महादेवाची पिंड होती पुरलेली. महादेव प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर त्या पारध्याला तिथं भगवान महादेवानं वरदान दिलं. काय पाहिजे तुला माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणलं बाबा पण मी तुमची भक्तीच केली नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न कशी झालात? म्हणजे भक्ती नाही तर काय. शिवरात्रीच्या दिवशी तू लाखोळी वाहिलीस. काय वाहिलीस? 1 लाख बेल मला व्हायला. म्हणजे बाबा तुम्हाला मी बेल व्हायला नाही. इथं जनावर यावं शिकार करता यावं हे म्हणून मी केलंय. ते खोटं बोलणार नव्हतं ना. खरं बोललं. ते म्हणले तुझं झालं ते. पण माझ्या नजरेत काय सेवा झाली. माझ्या नजरेत पूजा झाली. माग काय मागायचं? महाराज त्या पारध्याचा उद्धार केला. शिवलीला अमृत ग्रंथ वाचला. ज्यांना असेल त्याला विचारा. 11व्या अध्यायामध्ये त्या पारध्याचा काय झालेला आहे? उद्धार झाला. म्हणजे तुम्ही कोण्या निमित्ताने भगवान महादेवाकडे आलात, तुम्ही काय केलंय याला महत्व नाही. त्या महादेवाची भावना कशी आहे आणि महादेवाचं वरदान कसं आहे त्याचा उद्धार केला. विठाला विठाला विठाला. महादेव भोळा देव आहे. प्रसन्न ताबडतोब प्रसन्न होणारा देव आहे.
शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकत शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकत विद्युने पुरती मनोरथ विद्युने पुरती मनोरथ शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकत शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकती इच्छिले पुरती मनोरथ. ज्या लोकांनी महादेवाची पूजा उपासना केली आता ते आपल्या पूर्ण देशामध्ये जैन चांगलं केलं त्याला चांगलंच म्हणा. ते पंडित मिश्रा म्हणून महाराज आपल्या भागात आले. त्यांनी काय महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणताल. काय म्हणावं त्याला? मी काय म्हणलो मग? पंडित म्हणलो. पंडितच म्हणतात त्याला. पंडित प्रदीप मिश्रा असं म्हणतात. मी अर्ध नाव मधलं राहिलं का माझ्याकडे? बर. प्रदीप मिश्रा माहेरकर त्याचं नाव प्रदीप आहे ना. किसनाचा पुतण्या आहे आमच्या. मिश्रा महाराज आणि महाराज लोकांना परमार्थाला लावलं. गावातले जे महादेवाचे मंदिर फक्त श्रावण महिन्यातच लोक जात होते आता रोजच चाललेत बाया का नाही. एक लोटा जल एक बिल्व पत्र और एक चावल लय लोक भक्ती करायला. खरं आणवानी पायानं चालल्यात बाया. तुमच्या तर चोरडा जातात का नाही? होय दादा. हे भगवान महादेवाचं मंदिरच त्याच्या योगान झाले. जे झालंय ते झालं म्हणा. जे केलंय ते ना तर केलं म्हणा. चांगल्याला चांगलं म्हणा. काय करा? चांगल्याचं चांगल्याचं गुणगान चांगल्याच्या महागारी करावं. तोंडाव करायचं नाही महागारी करायचं. केलं तर केलंच. काय बघा ना कसं. पण दादा ते आड बुजून घ्या. आड एखादं लेकरू बाळ पडलं राहिलं ती जागा घेतली काय म्हणून. बरं झालं. हे पहा महादेवाचं त्यांनी लय लोक महादेवाच्या पर भक्तीला जागाच पूर्ण त्याच्या कथेला कुठे जागाच पूर्ण. काय लोकांची भक्ती वाढली महादेवावर तुम्हाला काय सांगा. पहिल्यापेक्षा लाखपटीनं लोकांची भावना बसली महादेवावर. काही असू त्याच्या योगानं चांगलं झालं. विठाला विठाला महादेवाची भक्ती पुरातन काळापासून आहे. कोण्याही राज्यात जा त्या राज्यामध्ये देव कोणताही असू द्या तिथं महादेव असल्याशिवाय भाग कोणत्याही मारुतीरायाच्या मंदिरात महादेवाची पिंड आहेच. कुठेही जा महादेवाशिवाय भक्तीच नाही. आपल्या भारतामध्ये जा का कुठेही जा. पंढरपूरच्या पांडुरंगाला जरी तुम्ही पाया पडायला गेला तर तुम्ही बारकाईनं बघा पांडुरंगाच्या डोक्यावर सुद्धा महादेवाची पिंड आहे. रूप पाहता डोळ्यात सुंदर पाहता गोपोलो सुंदर पाहता गोपळे महिमा वर्णिता मनेसु महिमा वर्णिता मनेसु तेरे मंदिर तोहा तेने मस्तकी वंदिले म्हणजे पांडुरंगाने भगवान महादेवाला मस्तकावर धारण केलेला आहे.
पंढरपूर सुद्धा शिवपीठ आहे आणि आळंदी सुद्धा शिवपीठच आहे. पंढरपूरला अगोदर महादेवच होते आणि मग पांडुरंग विटेवर उभे राहिले. अलंकापूर हे शिवपीठ, अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिके तप वरिष्ठ, येथेची पै केले. आळंदी हे शिवपीठ आहे जुनाट, आळंदी हे शिवपीठ आहे, पंढरपूर हे शिवपीठ आहे. नंतर पांडुरंग उभे राहिले आणि नंतर ज्ञानोबा समाधी बसली. विठाल विठाल शिवाचा महिमा, महादेवाचा महिमा पूर्ण भारतभर आहे. प्रत्येक राज्यात महादेवाचे मंदिर आहेत. कोणत्याही राज्यात जा तुम्हाला महादेवाची उपासना दिसणार. योगायोगाने आपला महाराष्ट्र त्यातली त्यात भाग्यवान कसा आहे माहिती का नाही तुम्हाला? जगामध्ये ज्योतिर्लिंग किती आहेत? 12. त्या ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रात किती आहेत? 5. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग जर एकट्या महाराष्ट्रात आहेत, याला महा म्हणावं लागेल का नाही? मग याला काय म्हणावं लागेल? महा, महान, महान आहे का? एवढी ज्योतिर्लिंग आपल्याकडे. विठाला विठाला त्याच्यामध्ये काही मान्यता आहेत. महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या तिन्हीची मान्यता आहे. परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ याच्याबद्दल गैरसमज आहे. वैद्यनाथ झारखंड मध्ये एक आहे आणि नागनाथ गुजरात मध्ये आहे. आज 2 वर्षी महान संत मुरारी बापू 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्याकरता केदारनाथाहून ते सोमनाथापर्यंत जाणार होते. त्यांच्या त्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये आपल्या परळीचं औंढा नागनाथाचं तेवढं काय आपल्या इकडची त्याची भावना झाली की म्हणजे आमच्याकडे जरी गुजरातमध्ये नागनाथ असेल तरी मला महाराष्ट्रातल्या नागनाथाला जायचे. आम्ही म्हणलं मग आम्ही सेवेला उभी तिथं आले होते. मग मी तिथं सेवेला उभा होतो. नागनाथाला जाता जाता योगायोगानं परळीमध्ये त्यांच्या रेल्वेचं इंजिन बदलायचं होतं. काय बदलते ती म्हणा इंजिन का काहीतरी असं पटरी. तिथे त्याला 2 तास वेळ होता, 1.5 तास. त्या 1.5 तासात धनंजय मुंडे साहेबाच्या लक्षात आलं इथं फलाने येणार आहेत म्हणून. 1000 लोक होते त्याच्यासोबत. त्या 1.5 तासामध्ये धनंजय मुंडेनं स्वतःची गाडी आणली. म्हणले इथं एक आमच्याकडे वैद्यनाथ एकदा पहा. चल म्हणले. मग बसली त्याच्या गाडीत. गाडी स्वतः चलवीत नेली त्यानं आणि नेलीन दर्शन करून आणलं. त्यावेळेस त्यानं तिथं शब्द दिला, मी झारखंडला सुद्धा परळी वैद्यनाथाच्या दर्शनाला जाऊन आलो, पण मला ह्या वैद्यनाथाचं सुद्धा तसंच महत्व वाटलं. या वैद्यनाथाचं तर मंदिर मोडकळीस आलंय, याचा जर जीर्णोद्धार झाला तर इथं मी 9 दिवस कथा करीन. कुठं? परळी. ते म्हणले मी करतो. मग आले औंढ्याला. औंढ्याला तर मी तिथं उभाच होतो सगळं करायला. आपल्याला सेवाच करायची होती. आल्यावर पाहिलं, दर्शन घेतलं. इतकं करमलं त्याला. ते म्हणले बरं झालं मी नागनाथाला आलो. मी माझ्या गुजरात मधला नागनाथ मानतो, पण आजपासून 12 ज्योतिर्लिंगामध्ये मी औंढा नागनाथ सुद्धा मानतो. म्हणजे आपल्याकडे काय समाधान वाटलं. म्हणजे केदारनाथापासून निघालोय म्हणले, पण इतकं समाधान कुठंच वाटलं नाही. इतकं समाधान कुठंच वाटलं नाही. असं मंदिर घवघव सजविल तर आम्ही बी 2 रात्रा जागरण करून 2 रात्रा असं एकही पिलर आणि एकही दगड रिकामा ठेवला नव्हता. आम्ही सगळे फुलानं सजवून काढलं होतं. घो 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 लागलं. इतकं कर्म लागलं त्याला. इतकं कर्मलं त्या नागनाथाजवळ. म्हणले मला जावंच वाटत नाही इथून. मी 4 वर्षापासून त्याच्या मागं लागलो. आपल्याला कार्यक्रम राहिलाय आपला महाराजाचा करायचा. म्हणले इथं करता का कार्यक्रम? मी तुम्हाला ज्या दिवशी म्हणलं त्या दिवशी देतो तारीख. तिकडे एखादी कॅन्सल करतो. बघू बा म्हणलं. राय घेऊ सगळ्याची. नाही कसं म्हणावं ते काय करमायले म्हणले. म्हणजे नागनाथाची प्रतिमा आमच्या गुजरात मध्ये बी आहे,
पण ही जी औंढ्याची नागनाथाची प्रतिमा आहे ही म्हणजे मला विशेष वाटली आणि मग त्यांनी सुद्धा तिथं पूजा केली. म्हणजे मला सिद्धांत सांगायचा आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपण किती भाग्यवान आहेत. कोण कोण 5 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलेत त्याने हातवरी करा बरं. 5 ज्योतिर्लिंगाचे दर्शन कोण केलेत? 1 2 3 4 तात्या महाराज 1 5 ज्योतिर्लिंग 5 माणसं निघाले माया कीर्तनात. ज्योतिर्लिंग किती निघाले महाराष्ट्रात? 5 आणि माणसं किती निघाले? दगडू महाराज. आता कसं करू ह्या चोरवडाला? अरे महाराष्ट्रातल्या तरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन या की दुश्मनो. यष्ट्या फुकट केल्या तुम्हाला का महाराष्ट्रात पैसे लागायचे? महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंग करायला काय झालं बरोबर तुम्हाला? इथले इथं परळी औंढा घृष्णेश्वर हे तर बघ एका दिवसात जाऊन येतात. एका दिवसात इतकी आळशी माणसं मी पाहिलं नाही बा कुठं. जरा करून या. हे जन्म काय पुन्हा येणार आहे का तुम्हाला? 12 ज्योतिर्लिंग आपल्या देशात आहेत. हे इथले 2 दिवस 5 तरी दर्शन घेऊन या. काय सामर्थ्य गेल्यावर कळते, काय चैतन्य आहे, काय शक्ती आहे तिथं गेल्यावर कळते. इथून काय सांगू मी तुम्हाला. असा भगवान महादेवाचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. असं मोठं दैवत आहे, मोठं दैवत आहे, भोळं दैवत आहे, ताबडतोब प्रसन्न होणारं दैवत आहे, मागितलं त्याच्यापेक्षा जास्तीचं देणारं दैवत आहे. अशा भगवान महादेवाकडे जगद्गुरु तुकोबारायानं मागणी मागितलेली आहे. पण काय मागितली? शेवटच्या चरणामध्ये तुका भातुके पाठवा. अशा भगवान महादेवाकडे तुकोबारायानं बाकी इतर लोकांपेक्षा काही मागण्यापेक्षा एकच गोष्ट मागितली. पण महादेवा माझा परमार्थ सिद्धीला जाण्याकरता, माझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होण्याकरता, देवाविषयी माझ्या अंतःकरणात प्रेम निर्माण व्हावं, यापेक्षा मला दुसरं काही नको. परमार्थामध्ये तुकोबारायानं महादेवाकडून प्रेम का मागितलं? त्याचं कारण असं आहे, परमार्थ कडीला जाण्याकरता, सिद्धीला जाण्याकरता प्रेमाचीच गरज आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. बिना प्रेमाचं, बिना श्रद्धेचं, बिना भावनेचं देवापर्यंत पोहोचता येत नाही. एक शब्द सांगतो तुम्हाला, VIP प्रवेश मिळवून बरं काय नाही का, VIP दारानं मूर्तीपर्यंत जाता येते का देवापर्यंत जाता येते? काय करता येते? फक्त मूर्तीपर्यंत जाता येते. देवापर्यंत जाण्याकरता भावनाच पाहिजे. काय पाहिजे? प्रेमच पाहिजे. खरं पुढे जाऊन बोलू का, जर प्रेमच निका असेल ना, मंदिरात यायची गरज नाही. सुखी येतो घरा. शबरी देवाजवळ गेली का देव शबरीकडे गेली? काय होतं तिच्याजवळ? फक्त भाव.
ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. बिना प्रेमाचा परमार्थ सिद्धीला जाऊ शकत नाही. बिना प्रेमानं परमार्थामध्ये परमात्म्यापर्यंत पोहोचताच येत नाही. मला तुम्हाला विचारायचं, दुर्योधन दररोज भगवान श्रीकृष्णाला म्हणायचा, जेवायला येतोस का? येता का नाही? येतोस का? काय होते दुर्योधनाजवळ? संपत्ती होती, राजा होता. अरे तुला बोलायचा, कृष्णा जेवायला येतो का? सोयीर पण होतं जवळचं. चांदीचे पाट आहेत, सोन्याचे ताट आहेत, पंचपक्वान्न जेवायला आहेत, येतो का? भगवान श्रीकृष्ण म्हणले, आलो असतो पण मी अगोदरच आमंत्रण घेतले. म्हणले कोणाचं? म्हणले विदुर काकाच्या घरी. अरे तिथं त्यालाच खाची माळ बांधा. म्हणले असल जे असल ते कन्या होऊ रे, मी खाईल की. मला काय केलं त्याने? आमंत्रण दिले, मी जाईल. मग मला तुम्हाला विचारायचे, कोणाच्या घरला गेले? विदुर काकाच्या घरी गेले. काय तिथं साय सोय? विदुरा घरच्या बक्षुणी कन्या, परमानंद झाला. कन्या खाल्ल्या तिथं. परंतु दुर्योधनाचा देवानं मान स्वीकारला नाही. विदुर काकाच्या घरी का गेले? तर विदुर काकाचं त्या देवावर काय भाव आहे, प्रेम आहे. आणि म्हणून बिना प्रेमाचा, बिना भावनेचा परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि म्हणून तुकोबारायनं आज देवाकडे एकच मागणी मागितली की तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. मला एवढीच अपेक्षा आहे देवा, तुम्हाला तुमच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे. माझ्यावर कृपा करा, मला काही जास्तीची अपेक्षा नाही, थोडी अपेक्षा आहे. कशी कृपा करा? थोडी का म्हणजे थोडी? कारण जास्त द्यायचा स्वभाव आहे, शेतकऱ्यासारखा स्वभाव आहे देवाचा, व्यापाऱ्यासारखा नाही. व्यापारी असा काटा लावते, आणि काटा लावलं त्या वजनाबरोबरच काय करते? माल देते. शेतकरी झुकत माप असते, झुकत. कसं माप असते शेतकऱ्याचं? झुकत माप आहे. अहो खरं सांगू का तुम्हाला, एखादा आपल्यासारखा माणूस शेतकऱ्याचा धुऱ्यावर गेला आणि ते जर टरबूज लावलेले असले ना, आपण विकत घ्यायच्या जरी हिशोबाने गेलो आपण त्याचे टरबूज, आपली गाडी उभा राहावं आणि मामा काय दिले? टरबूज. खायची वस्तू आहे. अहो एका निमित्तानं तुम्ही आमच्या घरला आलात, कोणी आलात, भले माणसं या, घेऊन जा 10-12 टरबूज खा आणि पुन्हा घेऊन जा. हे कोणाचा स्वभाव आहे? शेतकऱ्याचा. आणि व्यापाऱ्याचा तोलून. तसा शेतकऱ्याचा सारखा महादेव आहे. अपेक्षापेक्षा महादेव अजून आतापर्यंत अनेक लोकांना दान देतो. म्हणून तुकोबाराय म्हणले मला थोडं पाहिजे, कृपा कराल ते थोडी. मला थोडीच अपेक्षा आहे. कार्त काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुमच्याजवळ काय कमी आहे? पण मला अल्पच अपेक्षा आहे, मला जास्तीची अपेक्षा नाही. आणि म्हणून महादेवाला तुकोबाराने प्रार्थना केली की तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाहतात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. मला अपेक्षाच किती आहे? कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठोबा रखुमाई, म्हणून आमच्या विठ्ठलरावांनी हा कार्यक्रम नातरुंडा करता ठेवला. महाप्रसादाची तयारी झालेली आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, त्यांच्या वतीनं आपल्याला सूचना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,